आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। सासू जावयाच्या लव्ह स्टोरीचा देण। नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात। महिलेनं रडत रडत केला धक्कादायक खुलासा। पोलिसांनी या जोडीला शोधण्यासाठी 3 पथके नियुक्त केली होती, मात्र त्यांना पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते, ते सापडत नव्हते। अखेर आज पोलिसांनी राहुल आणि सपना देवी यांना नेपाळ सीमेजवळ ताब्यात घेतलं आहे। आता त्यांना अलीगडला आणण्यात येणार आहे। सध्या उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्हा हा एका अनोख्या प्रकरणाने चर्चेत आला आहे। ही चर्चा आहे होणाऱ्या सासू आणि होणाऱ्या जावयाच्या लव्ह स्टोरीची। येथे एक महिला आपल्या मुलीच्या होणाऱ्या पतीसोबत अर्थात होणाऱ्या जावयासोबत पळून गेली होती, मात्र आता या लव्ह स्टोरीचा दी एंड होताना दिसतो आहे। पोलिसांनी नेपाळ सीमेजवळून या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे। माध्यमांतील वृत्तानुसार या दोघांना ताब्यात घेतल्याने सासूने रडत रडत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत। पोलिसांनी या जोडीला शोधण्यासाठी 3 पथके नियुक्त केली होती, मात्र त्यांना पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हतं, ते सापडत नव्हते। अखेर आज पोलिसांनी राहुल आणि सपना देवी यांना नेपाळ सीमेजवळ ताब्यात घेतलं आहे। त्यांना आता अलीगडला आणण्यात आलेलं आहे। महिलेने केला आहे असा खुलासा की या माध्यमातून मिळालेल्या वृत्तानुसार चौकशी दरम्यान सपना या म्हणाल्या आहेत की आपला नवरा दारू पिऊन आपल्याला नेहमी मारहाण करत होता। मुलीचं लग्न राहुलशी ठरल्यानंतर जेव्हा जेव्हा राहुलचा फोन यायचा तेव्हा आपण राहुलसोबत बोलायचो, यावरून आपली मुलगीही वेगवेगळे आरोप करत असे आणि राहुलसोबत पळून जाण्याची धमकी देत असे। यामुळे आपण राहुलसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला। त्याशिवाय आपल्याला मटराक पोलीस ठाण्यात नेऊ नये, आपल्याला दादू पोलीस ठाण्यात मदत मिळावी अशी त्यांनी विनंती पोलिसांना केली नाही, याचं असं SP ग्रामीण अमृता जैन यांनी सांगितलं आहे। दरम्यान प्रियंका राहुलची चौकशी केली असता सपना एप्रिलमध्ये अलीगडहून कासजंगला आली, त्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि बरेलीला पोहोचलो, त्यानंतर बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यात पोहोचलो। तिथे मी माझा मोबाईल बघितला तर सोशल मीडियावर आमची चर्चा सुरू होती आणि हे लक्षात घेता आम्ही मुजफ्फरपूरहून दिल्लीला पोहोचलो। तेथून बसने आलो, रायाकट येथे उतरलो आणि तेथून गाडी भाड्याने घेऊन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा।